हेमंत गोडसे त्यांच्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी पोहोचले। नाशिकमध्ये हेमंत अप्पा सरकार चेहरा त्यांना कॅन्डिडेट म्हणजे अपोजिशनला कॅन्डिडेट शोधायला महाविकास आघाडीला एवढे दिवस लागून गेले। आज आपल्याला हेमंत अप्पांना विजय करून देणं खूप महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये सर्वांनी विचार केला पाहिजे आणि उत्तर महाराष्ट्रात 6 जागा आहे, त्याच्यात 5 जागेवर ऑलरेडी बीजेपी आहे, त्याच्यात राष्ट्रवादीमध्ये कोणताच हे नव्हता। पण आता सध्याच्या कंडिशनला हेमंत अप्पा गेले 10 वर्षांपासून ऐतिहासिक विजय, नाशिकचा एक इतिहास आहे। 1976 नंतर असा कोणताच खासदार झाला नाही की 2 वेळेस निवडून आलेला आहे। हेमंत अप्पांनी एवढा हॅट्रिक म्हणजे ऐतिहासिक विजय केलेला आहे की ते 2 वेळेस म्हणजे पहिल्या मतांपेक्षा दुसऱ्या वेळेस त्यांना जेवढे मत होते त्याच्याहून जास्त त्यांना लीड होता। त्याच्यामुळे सर्वांनी हा विचार केला पाहिजे की हेमंत अप्पांनाच इथं तिकीट दिलं पाहिजे आणि त्यांचाच सर्वात जास्त मतांनी विजय केला पाहिजे। महायुतीमध्ये छगन भुजबळ जे मंत्री आहेत त्यांनी देखील या जागेवर दावा केलाय, काय सांगा? छगन भुजबळला 2 वेळेस पाडलेले साहेबांनी, तिसरी हॅट्रिक छगन भुजबळलाच पाडू आम्ही। ही शिंदे साहेबांनी विश्वास ठेवून आमच्यावर विश्वास ठेवून या हेमंत अप्पा गोडसेंना जाहीरपणे घोषित केलं पाहिजे, हीच आमची नम्र विनंती शिंदे साहेबांना। शिंदे साहेबांच्या पाठीशी पूर्ण नाशिक जिल्हा कायमस्वरूपी पाठीशी आहे। हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। हेमंत अप्पा हे प्रत्येक जाती धर्मासाठी हेमंत अप्पा कधी बी धावून जाता, अर्ध्या निम्म्या रात्री असेल कधी असेल। तुम्ही कोणाला हॉस्पिटलसाठी कोरोनाच्या टेस्टमध्ये कोणताच नेता कोणाच्या दारी नाही आला, हा खरा हेमंत अप्पा गोडसेच आले। हे नक्कीच आपण अजून देखील बातचीत करू। सर, काय सांगाल, ज्यांचा 2 वेळा पराभव केला त्यांनी आज त्या जागेवरती दावा केलाय, काय तुमची प्रतिक्रिया? त्यांनी दावा जरी केला आहे पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांना आमच्या गवाही दिली की ही जागा नाशिकची जागा जी आहे ती शिवसेनेचीच आहे व महायुतीचा पहिलेपासून बालेकिल्ला आहे। त्यामुळं नाशिक लोकसभा ही जागा शिवसेनेलाच भेटणार। पण सर, तुम्ही आता पाहिला एवढा मोठा उठाव केला, एवढे खासदार तुम्ही सर्व आले, वेगळा गट बनवला, आज तुमच्याकडे अधिकृत सर्व पक्ष चिन्ह आहे, पक्ष आहे, असं असून देखील तुम्हाला संघर्ष करावा लागतोय का? नाही, संघर्ष नाही। शेवटी हे बघा, संघर्ष शिवसेनेत पहिल्यापासून लिहिला गेलेला आहे आणि शिवसेनेत संघर्ष करूनच नेता कोणी पण तयार झालाय। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की कुठलाही संघर्ष जरी असला पण निश्चित तिथं भगवा आज शिवसेनेचाच पडकेल। पण जर समजा उमेदवारी दिली नाही तर तुम्ही राष्ट्रवादीला समर्थन द्याल का? महायुती आता आमची आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो शिवसेनाच मिळणार। नक्कीच आपण पाहिलं, नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि शिवसेनेचा राहणार अशी प्रतिक्रिया आपल्या सध्या तरी कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे। कॅमेरामॅन संतोष बोराडेसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई। तर नाशिकमधनं भुजबळांना संधी मिळणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर हेमंत गोडसे नाराज झालेले आहेत। ते मुंबईमध्ये दाखल झालेत आणि वर्षा निवासस्थानी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती आणि ते कार्यकर्ते इथं हेमंत गोडसे यांच्या तिकिटासाठी आग्रही असलेले दिसत आहेत। आता हेमंत गोडसे यांच्या बाबतीत शिंदे काय निर्णय घेतात, त्यांची समजूत काढणार का, हे सगळं आपल्याला पाहावं लागणार आहे। अगदी काही दिवसांपूर्वी जेव्हा उमेदवारी धोक्यात असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यावेळेला नाशिकवरून शेकडो गाड्यांचा ताफा घेत हेमंत गोडसे ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले होते। तिथे त्यांनी ठिय्या देत जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर ते पुन्हा नाशिकला गेले। मात्र छगन भुजबळ यांच्या उमेदवारीच्या चर्चा समोर आल्यानंतर आता हेमंत गोडसे पुन्हा एकदा नाराज आहेत आणि ते मुंबईत दाखल झालेले आहेत। वर्षा बंगल्याबाहेर त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केलेलं आहे। त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत आणि हेमंत गोडसे यांचे तिकीट कापलं जाणार अशी चर्चा सुरू झाल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। Thank you.